सर्वांना. आज इथे लायन्स क्लब ऑफ युनिटी तर्फे पर्यावरण मार्गदर्शन आपण देणार आहोत. इथे सर्व उपस्थित शाळेचे शिक्षिका आणि सर्व टीम लायन्स क्लबची टीम यांना माझा मानाचा जयंती जाऊन पर्यावरण हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि गरजेचा आहे. त्यामुळे ही संघटना म्हणजे क्लब हे खूप चांगलं काम करते आणि यांचं काम बघितलेलं आहे मी. एकदम उत्कृष्ट काम प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक विषय घेऊन छान काम करतं आणि आज त्यांनी हा पर्यावरण हा विषय निवडला आहे आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी मला इथं उपस्थित राहण्याचं निमंत्रित केलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. पर्यावरण म्हणजे काय तर सजीवांच्या सभोवताली एक नैसर्गिक घटक म्हणजे हवा, पाणी, वायू, जमीन हे त्या सगळ्यांचं एकत्रित असणारे एक संघटना आहे. ते एकमेकांवर अवलंबून असलेले घटक आहेत. सजीवांसाठी एक मूलभूत असं हवा, पाणी, वायू सगळ्या गरजा लागतातच आणि याचं कुठेतरी आता काहीतरी वेगळ्या वातावरण होत आहे. पर्यावरणामध्ये प्रदूषण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. पर्यावरणाला प्रदूषण हे दूषित करत आहे. पर्यावरण म्हणजे ही मानवी जीवनाची गरज आहे आणि ते हे पर्यावरण म्हणजेच हे मानवी जीवन आहे. हे घटक आहेत, ते एकत्रित आहेत आणि ह्याचा समतोल राखण्यासाठी आपल्याला हे आपण मानवाने जे तयार केलेले नैसर्गिक त्यांनी जे काही पर्यावरण तयार केलेलं आहे, जे घरं आहेत, गाड्या आहेत, आपल्या जे काही वेगवेगळ्या गरजांसाठी उपयुक्त अशा गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या पर्यावरणाला नैसर्गिक पर्यावरणाला हानी होत आहे आणि ह्याचा साईड इफेक्ट खूप भयानक होत आहे आणि पर्यावरणावर होत आहे, ह्या निसर्गावर होत आहे. आणि हे रोखण्यासाठी आपल्या सर्वांना ज्यांनी आपण आता खूप क्रांती करत गेलेलो आहे, आपण बऱ्याच गोष्टी पुढे गेलेलो आहे, पण कुठेतरी ह्या गोष्टीला परत जागे लागण्याची गरज पडत आहे. आज तुम्ही मुलं ही तुमची घडणारी पिढी आहे आणि तुमच्यासाठी पुढचा काळ खूप कठीण जाणार आहे. म्हणून आज हे सगळेजण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आपण प्रगती करण्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टीचा दुष्परिणाम म्हणून ह्या पर्यावरणात होत असलेला आपल्या सगळ्यांना तो भोगतोय आपण आणि ते दिसतोय. हे रोखण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची गरज आहे. त्या पहिले म्हणजे काय, हवा, पाणी आणि ऑक्सिजन हे खूप महत्त्वाचं आणि अन्न ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या गरजेच्या आहेत. तर ह्या कुठेतरी दूषित होत चाललेला आहे. हवा दूषित होत आहे, प्रदूषित झालेली आहे, तसेच पाणी दूषित आहे आणि आपल्याला जो ऑक्सिजन तयार होतो, जो ओझोन वायू आहे, तो त्याचा जो लेयर आहे तो कुठेतरी कमी होत चाललेला आहे. कशामुळे होतोय तर ह्या प्रदूषणामुळे होतोय. तर मानवाला ज्या गरजा आहे त्या मानव पुरवतोय आणि मानवाने अनेक गोष्टी अशी क्रांती केलेली आहे की हे पर्यावरण नष्ट करण्याच्या मार्गाने चाललेलं पुढचं पाऊल आहे की काय असं कुठेतरी वाटतं. पण हेच मानवाला परत रिव्हर्स आणण्यासाठी आणि हे सर्व निसर्ग आणि स्वतःचं जीवन हे चांगलं सुरक्षित ठेवण्यासाठी यांना पुन्हा एकदा आपल्याला हा पर्यावरण निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी फक्त आपण म्हणतो की झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याला पाणी जिरवा इथपर्यंत. तर मी काय म्हणेन की ह्या गोष्टी प्रत्येकाने जर स्वतःसाठी केल्या, स्वतःला जगण्यासाठी केल्या तर मला वाटतं प्रत्येकाने सगळ्यांनी केला तर काही होणार नाही. आपोआपच हा निसर्ग आणि हे पर्यावरण पुन्हा पूर्वीसारखं व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून सुरुवातीला पर्यावरणाला किंवा निसर्गाला आपल्याला जागे लागण्याचं असेल तर आपले स्वतः सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि तर माझ्यापेक्षाही नामवंत आणि हुशार सगळेच आहेत. सगळ्यांना पर्यावरणाविषयी माझ्याहीपेक्षा जास्त नॉलेज आहे. परंतु मला काय वाटतं की प्रत्येकाने स्वतःला जगण्यासाठी स्वतःला ऑक्सिजन आणि अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी ज्या गरजेचं स्वतः विचार केला तर ह्या गोष्टी कमी होत जातील आणि आपलं निसर्ग आणि पर्यावरण वाचेल आणि मानवी जीवन सुरक्षित राहील. आणि हे सगळं आपण ह्यातला एक भाग आहोत. म्हणून जर आपलाच विचार करत गेलो, आज जंगलतोड होते, का होते तर आपली सिमेंटची घरं आपल्या गरजांना आपण जंगल तोडतो. तर का त्या प्राण्यांच्या जागेला आपण आपलं करून टाकले आणि ते प्राणी मग कुठे येतात, त्यांची तिथं जागाच नाही, त्या जागेवर अतिक्रमण केले आपण, म्हणून ते आपल्याच वस्तीत येत आहेत. आज त्या घरामध्ये घुसतात. का घुसतात तर आपण त्यांच्या जागेवर गेलोय ना, म्हणून ते आपल्याकडे येत आहेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्या गोष्टी थांबण्यासाठी सर्वांनी मिळून आणि प्रत्येकाने स्वतः एक विचार करून ह्या
ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. आणि आता उन्हाळा बघता, आता तापमान वाढते, टेम्परेचर वाढते, प्रत्येक ऋतू बदलतोय. प्रत्येक ऋतू का बदलतोय तर हे प्रदूषण आणि पर्यावरणाचा आणि निसर्गाचा ऱ्हास झालेला आहे. म्हणून हे सगळं चक्र बिघडलेलं आहे. हे पूर्ववत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक होऊन हे कार्य करायचंय. आणि हे कार्य करण्यासाठी प्रत्येकाने मनात एक ध्येय ठेवायचंय की आपल्याला चांगलं सुरक्षित जीवन हवं आहे, तर आपल्या पुढच्या पिढीलाही सुरक्षित जीवन हवं आहे. त्याच्यासाठी हा निसर्ग वाचला पाहिजे, तर ही पृथ्वी वाचेल. हा पर्यावरण वाचण्या सगळ्याचा विचार करून सगळ्यांनी हे केलं पाहिजे. आज तुम्ही आतापासून सुरुवात केली तर पुढे तुम्हाला ह्या निसर्गाचं पर्यावरणाचं महत्त्व कळेल. कारण जगण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि शेवटी काय, आपण कितीही पैसा कमवला, काही क्रांती केली, तर जीवन हे महत्त्वाचं आहे की नाही. जीवन सुरक्षित तर आपण सगळं आपलं सुरक्षित आहे, नाही तर बाकी काहीच नाहीये. म्हणून आपण सुरक्षित राहण्यासाठी पर्यावरण आणि प्रदूषण हे समतोल राखून याचा ऱ्हास न होता याचं योग्य पद्धतीने पुढे सगळं व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. जे मला व्यक्त व्हायचं होतं मी थोडक्यात झाले. काही गोष्टी राहून जातात, सगळ्याच गोष्टी इथं पडल्या जात नाही. पण पर्यावरण आणि निसर्ग प्रदूषण ह्या गोष्टी ह्या ज्या काही बदलता ही सुरुवात आहे, ही कुठेतरी थांबवायची आपल्याला आणि आपल्याला क्रांती करायची आहे. आणि आता जून पासून आता आपण कुठे झाडे लावतो वगैरे, तो आपल्याला निसर्ग देतोय, पाऊस देतोय, सगळं वेळेवर देतोय. फक्त आपल्याला ते टिकवायचे आणि ते टिकवता आलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी काही करायची गरज नाही. पण आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. हे सगळ्यांनी करावं आणि सगळ्यांनी हे मनापासून करावं. आणि ह्या गोष्टी ह्या गरजेच्या आहेत, त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. आणि एवढंच बोलून मी थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय.